हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आता सोनाक्षीला शाळेतून घेऊन आले, दुपार झाले, सकाळपासून सगळी कामावरून झाली तरी पाणी राहिले. आज घराची साफसफाई काढली होती गावावरून आल्यापासून. घर साफ केलं नव्हतं, स्वच्छच होतं पण वरून थोडंसं झटकून वगैरे घ्यायचं होतं, तर साफ वगैरे केलं. आणि म्हटलं आता सोनाक्षीची शाळेत सुटायचा टाईम झाला होता तर तिला घेऊन आले आणि अर्णवला शाळेत सोडून आले. तर आता जेवण वगैरे झालं की मग पाणी वगैरे भरणार. फरशी पुसायची राहिली आहे कारण घर क्लीन करत होते. म्हटलं सगळ्यात शेवटी घर पुसते. तर आता 2 वाजत आले, तर जेवण वगैरे करतो, उशीर झालाच. आणि मग नंतर बाकीची कामं आवरून घेते. आणि सोनाक्षी शाळेतून आल्यावरती तिच्या आजीसोबत बाहेर गेलती, म्हणजे माझ्या आईच्या बहिणीला बघायला गेलते. त्यांना बरं नव्हतं तर सोनाक्षी पण तिकडे गेलती आणि तिला तिकडे त्या आजीने चॉकलेट दिली है ना. त्याचं जेवण वगैरे करतो, परत बाकीची कामं करायची. तर आजचं जे काही माझं डेली रुटीन आहे तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता बाकीची कामं झाल्यावरती नंतर व्हिडिओ घेते. मस्त सगळं वरून झटकून वगैरे घेतले, घर साफ केले. भारी वाटते घर साफ केले की खरंच छान वाटते. तर किचनवर सगळं मी असं झाकून ठेवलं होतं. सगळं पुसून वगैरे घेतलेत, फळ्या वगैरे परत जिथले तिथं ठेवले तरी आणखी नीट ठेवायचे. आणि नंतर ना मग बाकीचे थोडे थोडे भांडे पण घासून घेते 2 दिवसामध्ये. घर एकदा क्लीन केलं की भारी वाटतं. गावाला जाण्या अगोदर पण केलं होतं, आता तिकडून आल्यानंतर परत ते सगळं खराब झाले तर परत ते सगळं मला घासून पुसून नीट लावायचे. तर असं चला, ही सगळी माझी आजची कामं करून घ्यायचे. त्यानंतर मला रेसिपीचा व्हिडिओ पण बनवायचा आहे. बघू आता. परत प्रणूला आणायला जायचे 5:30 वाजता शाळेमध्ये. तर सोनाला आता भूक लागली, जेवण करायचं. तर चला मग जेवण करूया आपण. तर दुपारी जेवण झाल्यानंतर मी घेतली रेसिपी बनवायला. आता इथे मला बनवायचं होतं अंड्याचा पराठा. तर हा व्हिडिओ 2 दिवस झाला बनवून ठेवला, काल अपलोड करायचा होता, पण काल माझी अचानक तब्येत खराब झाली त्यामुळं व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला. चला म्हटलं आज हा व्हिडिओ अपलोड करूया. तर व्हॉइस ओव्हर करायचं होतं आणि एडिटिंग पण करायचं होतं. तर आपला आणखीन एक चॅनल आहे रेसिपीचा, त्यावरती मला अंडा पराठा ह्याची रेसिपी अपलोड करायची होती. तर अंडा पराठामध्ये मी कांदा, टमॅटो, शिमला मिरची, थोडासा कोबी, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं टाकून एकदम झटपट गव्हाच्या पिठापासून अंडा पराठा बनवला होता. आणि बनवायला ही खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर रेसिपी पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आपल्या रेसिपीच्या चॅनलची. तर मी थोडेसे तुम्हाला आज किचन टिप्ससुद्धा सांगणार आहे. आणि बऱ्याच जणींना किचन टिप्स भरपूर अशा माहीतसुद्धा असेल, तरीसुद्धा जे कोणी नवशिका आहे, ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल म्हणून थोडंसं जे काही मला माहिती आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसे की आता गॅसजवळ खूप तेलकटपणा होतो, तर 2 दिवसांनी गरम पाण्यात कपडा भिजवून किचन पुसून घेतलं ना, जो काही चिकट थर आहे तो कमी होतो. त्यामुळे आपलं किचन अगदी तेलकट राहत नाही, साफ क्लीन असं राहतं. आणि आपण बरेच वेळेस असं करतो की रात्री उशीर झाला की भांडी तसेच ठेवतो. त्यामुळं काय होतं की भांडी तसेच ठेवले तर मग कॉक्रोच खूप जमा होतात आणि भांड्याचा वाससुद्धा येतो. त्यामुळे रोजच्या रोज संध्याकाळची भांडी घासून ठेवायची. त्यामुळे काय होतं की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये काम करायला छान वाटतं. जे आपल्याला भांडे पाहिजे ते सुद्धा आपल्याला पटापट घेता येतात आणि एकदम फ्रेश वाटतं. जर भांडी खरकटी बेसिंगमध्ये तसेच दिसले तर खूप मग चिडचिड होते, कामाला उशीर होतो. त्यामुळे जे ते काम आहेत ते जे त्यावेळेस केले तर आपल्याला भारी वाटतं आणि काम करण्याचा सुद्धा कंटाळा येत नाही. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण घेतलेली वस्तू इकडे तिकडे ठेवतो किंवा आपली मुलंसुद्धा घेतलेली वस्तू इकडे तिकडे ठेवून जातात. त्यामुळे आपण जेव्हा जी ती वस्तू जागेवर ठेवली की मग घरात पसारा राडा होत नाही आणि आपलं बघून आपली मुलंसुद्धा शिकतात. जे ती वस्तू जिथल्या तिथे ठेवायची. त्यामुळे कोणतीही गोष्ट, एखादी वस्तू असेल तर ती तिथेच ठेवायची अशी सवय लावून ठेवायची. त्यामुळे काय होतं की मुलंसुद्धा जेव्हा ती एखादी वस्तू घेणार त्यावेळेस त्यांचं ते वापरून झालं. सपोज नेलकटर असेल, नखं काढून झाल्यानंतर एखादी फिक्स जागा करून ठेवायची की त्यांनी नखं काढले की ते नेलकटर तिथंच ठेवलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या वस्तूसुद्धा हरवत नाही आणि जी ती गोष्ट आपल्याला वेळेवर मिळते. बऱ्याच वेळेस असं होतं की स्वयंपाक झाला की आपण सगळं काही तसंच ठेवतो आणि नंतर गॅस, ओटा, किचन सगळं घासून पुसून घेऊ असं करतो. त्यामुळे कंटाळा आला तर कधी थोडासा कपडा मारतो आणि तसंच ठेवून देतो. तर तसं अजिबात करायचं नाही. रोजच्या रोज आपला स्वयंपाक वगैरे झाला की लगेचच गॅस कट्टा आणि पाठीमागची स्टाईल वगैरे सगळी घासून पुसून घ्यायची. त्यामुळे एकदम चकाचक असं आपला किचन कट्टा राहतो. आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो, आपण एखादी फोडणी वगैरे करत असेल आणि पटकन आपल्याला मसाला टाकायचा असेल तर आपण पटकन चमचा उचलतो आणि मसाल्याच्या डब्यात तसंच टाकतो. तर तो चमचा स्वच्छ कोरडा असायला पाहिजे. ओलसर चमचा असेल तर आपण जो मसाला वापरला आहे तो मसाला लवकर खराब होतो. त्यामुळे चमचा कोरडाच वापरायचा.
आणि जेव्हा आपण फळे भाजीपाला एकत्र ठेवतो त्यावेळेस काय होतं की ते लवकर खराब होतात. त्यामुळे फळं वेगळी ठेवायची आणि भाजीपाला वेगळा ठेवायचा. सगळं एकत्र जर ठेवलं तर मग ते लवकर खराब होतात. आणि जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो त्यावेळी जे काही भांडी पडलेले असतात ताबडतोब स्वच्छ करायची. त्यामुळे भांड्यांचा खूप मोठा पसारा होत नाही आणि नंतर मग ती सगळी भांडी बघून खूप कंटाळा येतो आणि घासायची इच्छा पण होत नाही. खूप कंटाळा आल्यासारखं होतं. त्यामुळे जेवढी भांडी पडले तेवढे पटकन घासून टाकायची. म्हणजे आपल्याला किचनवरती खूप राडा पसारा दिसत नाही. आणि जेवढं काही आपल्याला लागणार आहे तेवढंच किचनवरती ठेवायचं. आता लांबच कशाला. तर इथे बघा मला रेसिपी बनवायची तर मी ज्या काही भाज्या लागतात ते सगळ्या काढून घेतल्या, कट करून घेतल्या आणि आता बाजूला ठेवणार आहे. तर जे काही भांडे आहेत ते लगेच धुवून टाकायचे म्हणजे किचनवर खूप जास्त पसारा होत नाही. आता थोडेफार भांडे आहेत ते लगेच घासले ना तर बरं वाटतं. नंतर तसेच ठेवले तर खूप मोठे मग भांडे साचून जातात. आता कचरा वगैरे एका प्लेटमध्ये केलेला आहे तो सुद्धा लगेच टाकून द्यायचा. फ्रीजमध्ये कोथिंबीर वगैरे आपण बाहेर काढलेली असते ती जागेवर ठेवून द्यायची. त्यामुळे किचनवरती अजिबात पसारा होत नाही. माझंसुद्धा किचन खूप छोटं आहे त्यामुळे मी जास्त अजिबात पसारा होऊ देत नाही. आता मी कोथिंबीर मिरच्या वगैरे काढल्या तर लगेच बाकीच्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवून दिला. कोथिंबीर आणि मिरचीचं जे काही आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण किचनवरती ठेवायचं. म्हणजे कसं किचन सुटसुटीत वाटतं. आणि ज्यांचं किचन छोटं आहे ना त्याने तर अशा सवयी लावूनच घ्यायला पाहिजे. त्यामुळं आपल्यालासुद्धा व्यवस्थित किचनमध्ये काम करता येतं आणि मग खूप राडा पसारा दिसत नाही. तर अशा सगळ्या चांगल्या सवयी असल्या की आपला वेळ वाचतो, मेहनत वाचते आणि सगळं साहित्य सामान आपल्याला जागेवर मिळतं. किचन आणि घर आपलं सुंदर दिसतं. तर चला आता अंडा पराठा बनवून घेते. तर दुपारची सगळी माझी कामं आवरून झाली होती आणि मला रेसिपीच्या चॅनलवरती रेसिपी टाकायची होती नाश्त्याची किंवा टिफिन सिरीज म्हणू शकतात. तर टिफिनसाठी पटकन नाश्ता कसा बनवायचा तेही हेल्दी पौष्टिक नाश्ता. तर अंड्याचा चिला म्हणू शकतात किंवा अंड्याचा पराठा म्हणू शकतात. अंडं, गव्हाचं पीठ, भाजीपाला, भाज्या वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून मी पराठा बनवला होता आणि खूप छान झाला होता. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवला होता. तुम्हाला दाखवते मी कसा बनवला होता. इथं पाहू शकतात गव्हाचं पीठ, थोडं बेसन पीठ, भाज्या वगैरे टाकून असं मी हा नाश्ता बनवला होता. तर टिफिनसाठी मुलांना 10 मिनटात नाश्ता कसा बनवायचा त्यासाठी मी ही रेसिपी बनवली होती. तरी मी शेजवान चटणी सोबत ठेवली. तर तुम्ही सॉससोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा छान लागतो आणि खूप इझी आहे बनवायला आणि टेस्टीसुद्धा आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी रेसिपीच्या चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर असा हा मी चिला बनवला होता. आता सगळी कामं आवरूस तोपर्यंत खूप उशीर झाला आणि रेसिपी पण बनवायला मग लेटच झाला. त्यामुळे मग आता हा व्हिडिओ मी अपलोड करत नाही. उद्या करणार आहे. उद्या लवकर दुपारी अपलोड केला की मग व्ह्यूज चांगले येतात. आता जर अपलोड केला तर खूप मग व्ह्यूज कमी येतात आणि खूप लेट झाला आहे. आता 5:15 वाजलेत. मला अर्णवला शाळेत आणायला जायचं आहे. तर त्याची 5:50ला शाळा सुटते. मी 5:30ला निघणार आहे. तर म्हटलं आता रेसिपी वगैरे तर आपलं व्हॉइस ओव्हर करायचं आहे, आणखी एडिट करायचं राहिले. तर साफसफाई काढलेली घराची त्यामुळं खूप उशीर झाला कामाला सगळ्याच. आणि एकदा एक काम राहिलं की मग उद्या करू, परत करू असं करा ते काम राहूनच जातं. त्यामुळे बाकीचं थोडंफार काही काम राहिलं ते पण मी आवरून घेतलं. पाणी भरतानाच फळ्या वगैरे इकडच्या धुवायच्या होत्या. सगळं धुवून पुसून परत क्लीन केलं आणि सगळं मग आता साफसफाईचं झालं. आता फक्त भांडे वगैरे घासायचे राहिलेत. ते उद्या थोडेसे भांडे काढेन म्हणजे किचनवरची मांडणी काढेन आणि नंतर हळूहळू पितळेचे भांडे वगैरे घासून टाकेन. आणि आता माझी रेसिपी बनवून झाली. रेसिपी अर्धी बनवली म्हणजे 2 मी चिले बनवले, 2 पराठे बनवले आणि सोनाक्षीला ट्युशनला सोडून आले. आता आणखीन 2 बनवून झाले असते पण रेसिपी पुरतं झालं होतं म्हणून म्हटलं चला ट्युशनला सोनाक्षीला सोडून ते. आज तिचा पहिला दिवस आहे ट्युशनचा. तर ती बोलत होते मम्मी तू चल सोडायला म्हणून मग तिला सोडून आले. आता हे बाकीचं शूट वगैरे राहिलेलं बनवून झाल्याच्या नंतर दाखवायचं ते शूट करून घेतलं आणि आता अर्णवला आणायला जायचं. अर्णवला शाळेतून घरी घेऊन येतोपर्यंत 6:30 पावणे 7 वाजतातच आणि परत चहा पाणी स्वयंपाकाचा रुटीन त्यामध्ये सगळं काही शूट करायला होत नाही. तर मग म्हटलं आता डायरेक्ट उद्याच व्हिडिओ आपण अपलोड करूया. व्हिडिओ थोडं बनवायचं म्हटलं तरी पण स्टँड लावायचं किंवा मग हातात घेऊन बोलायचं या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जातो आणि बाकीची आज कामं पण भरपूर होते. त्यामुळे आज काही व्हिडिओ मी बनवला पण अपलोड केला नाही. तर असंच होता लॉंग व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.